या ज्या भाज्या आहेत, भाज्या, फळं जी मी घेऊन आलेली आहे, ते अगदी पावसात, पडत्या पावसात, मी धो-धो पाऊस चालू होता, त्याच्यातच मी हे सगळं आणलेलं आहे. मी पण पूर्ण भिजलेली होती. या भाज्यात कोथिंबीर आहे, पालक, कढीपत्ता, गाजर आहे, काकडी आहे, फळं पण आहेत, काही आंबा आहे, केळी आहे, अंजीर होतं, पेरू आहेत, टोमॅटो वगैरे आहेत. तर हा जो आंबा आहे याला तोतापुरी आंबा म्हणून ओळखतात. पण आम्ही लहानपणीची माझी याच्याबद्दलची पालखीतली आठवण आहे, जी मला खूप येते. म्हणजे पालखी आता आजच पालखी आहे आणि नेहमी मला ती आठवण येते. त्याला पहिले आम्ही कलमी आंबा असं म्हणायचो आणि आंबा तर वर्षात एकदाच येतो. हे तर सगळ्यांनाच एकदाच खायला मिळतो. पण हा जो आंबा आहे, कलमी आंबा, जेव्हा मी लहान होते तेव्हा फक्त हा आंबा एकदाच खायला मिळायचा, तो म्हणजे पालखीच्या दिवशी. तर तो पालखीच्या दिवशी जेव्हा पालखी आमच्या तिथे यायची तेव्हा हे आंबे तेव्हा मिळायचे नगावर. किलोवर वगैरे आंबे मिळत नव्हते. आजकाल हल्ली आता शहरात काही किंवा गावी काही कुठेही सगळंच 12 महिने मिळत असतं. पण हा जो आंबा आहे तो फक्त पालखीच्या दिवशी आम्हाला खायला मिळायचा आणि तोही अख्खा आंबा खायला मिळायचा. त्याची एक मजा वेगळीच होती. आता तुम्हाला वाटेल की ह्याच्यात इतकं काय महत्त्वाचं विशेष, कारण पूर्वी असंच होतं. कुठलीही गोष्ट मिळायची म्हटली की त्याची आतुरता फार होती. आज खूप सहजरित्या सगळ्या गोष्टी मिळतात, त्याच्यामुळे त्याची आतुरता नाही. बऱ्याच जणांना असं वाटेल की ह्याच्यात काय, तेव्हा वर्षातून एकदाच प्रत्येकजण आंबा खातो. पण आम्हाला एकदाच फक्त पालखीच्या दिवशी एक आंबा मिळायचा आणि तो पूर्ण आंबा मिळायचा. त्याची आम्ही वाट बघायचो, कारण माझ्यासाठी ही खूप मोठी आठवण आहे. आणि दुसरी पालखीतली माझी आठवण म्हणजे हे जे गोंधन आहे, आत्ता त्याला टॅटो म्हणतात, पण पूर्वी याला गोंधन म्हणायचे. ते पण वर्षातून एकदाच पालखीतच हे गोंधून मिळायचं. पूर्वीच्या बायका भरपूर सारं तोंडावर, ओठावर, डोळ्याला, कपाळावर सगळीकडे ते गोंधन किंवा हे टॅटो काढायचे. ते सुईने काढायचे. मग आम्हालाही असं वाटायचं की आम्हीही काहीतरी करून घ्यावं, गोंधून घ्यावं. त्याच्यामुळे हे जे हातावर आहे ते मी गोंधून घेतलेलं आहे. ते कमळाचं फूल आहे. त्याची एक आठवण आहे पालखीत. आत्ता टॅटूचे सगळे सारे कुठेही गेले तरी दुकानं भरपूर अशी मोठी मोठी दुकानं तुम्हाला दिसतात. पण पूर्वी हे फक्त आम्हाला पालखीतच बघायला मिळायचं. बाहेरचं वातावरण इथं बघा, पाऊस आहे, पाऊस पडतच आहे, सगळींकडेच पाऊस पडत आहे. इथं तर लाईट पण नाही आहे आमच्याकडे, पाणी नाही, लाईट नाही आणि बाहेर पावसाचा धुमाकूळ चाललेला आहे. तर इथं मी हे थोडंसं पसारा आहे तो आवरत आहे. पसारा पावसामुळे कपडे तर तुम्हाला जिकडे तिकडे दिसतच असतील, कारण कपडे दिसले तर ते थोडेसे इग्नोर करा, कारण पाऊस आहे. घरात लहान बाळ पण आहे. बाळ जरी असलं नसलं तरी पण कपडे पावसात हे दिसतातच. आहेत कपडे इकडे तिकडे, जिथे जागा मिळेल तिथे ते सुकायला टाकलेले आहेत. आणि या टोपलीत मी ज्या भाज्या किंवा फळं घेऊन हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, जे मी फळं भाज्या घेऊन आलेले आहे. तर ते मी आता ठेवते आहे. पूर्ण सुकून गेलेले आहेत, म्हणजे त्याचा ओलसरपणा पूर्ण निघालेला आहे. फळं भाज्या होते त्याचा. अगोदर मी टोपलीत त्या बास्केटमध्ये पेपर नव्हता टाकला. आता ओलसरपणा आहे किंवा एखादं फळ खराब वगैरे झालं तर ते खराब होऊ नये, त्याच्यासाठी मी अगोदर बास्केटमध्ये पेपर टाकला आणि त्याच्यावर जी आणलेली फळं होती तर ती ठेवून घेतली. वरून झाकून घेतलं तर पण ते व्यवस्थित बसलं नाही, म्हणून मी या पद्धतीने झाकून पाहिलं तर ते बसलं व्यवस्थित, म्हणून त्याच्यावर नॅपकिन झाकला, कारण चिलटं माशा बसू नये म्हणून. आंबे काही त्याच्यात बसत नव्हते म्हणून मी दुसऱ्या टोपलीत हे आंबे ठेवले. तर कोणाची काय आठवण अशी आंब्याबद्दलची किंवा पालखीतली, विशेषतः पालखीतली, आंब्याची सीझन आता आंब्याचाच आहे, पालखीतली काही कोणाची विशेष आठवण असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा. आणि यानंतर या ज्या भाज्या आहेत तर त्या मी, हे पॉलिथिनची बॅग आहे, हे जे डिस्पोजेबल बॅग असते, पॉलिथिन म्हणजे ती प्लास्टिकची नाही आहे जी आपण पातळ वापरतो ती, त्याच्यात भाज्या नाही ठेवायच्या. ही अशी जर तुमच्याकडे कॅरी बॅग असेल तर याच्यातही भाज्या ठेवल्या तर त्याला पाणी सुटत नाही आणि भाज्या थोड्याशा जास्त दिवस टिकतात. तर मी काकडी, गाजर त्याच्यात ठेवून दिलं. त्या बॅगा मॉलमध्ये वगैरे मिळतात. भाजीवाल्याकडे हे भाजीवाल्याला परवडत नाही म्हणून ते काही ह्या बॅगा वापरत नाहीत, पण मॉलमधून वगैरे जर काही आणलं तर त्याच्यात येतात. तर त्या भाजी ठेवण्यासाठी वापरा, किंवा तुमच्याकडे जिपलॉकच्या बॅगा असतील किंवा फ्रीज कंटेनर असतील तर त्याच्यात पण भाज्या छान राहतात. किंवा मग मी हे किराणा दुकानातले जे कॅरी बॅग असतात तर त्याच्यात ठेवा, कारण जी नॉर्मल पॉलिथिन असतं तर त्याच्यात पाणी लगेच सुटतं आणि लगेचच, पालेभाज्या तर बिलकुल राहत नाहीत, लगेचच खराब होतात. आणि या सगळ्या भाज्या मी
ठेवलेल्या आहेत आणि आता त्या फ्रीजमध्ये ठेवते. आणि कोथिंबीर आणि पालक हा मला निवडून घ्यायचा आहे. तर इकडं बघा ऐश्वर्या पण पसारा आवरत आहे, कारण कपडे वगैरे दिसत आहेत सगळीकडे, तर ती पण तिला जे दिसेल ते करत असते, आवरत असते. आणि इथं पाऊस सुरूच आहे, पाऊस येतच आहे. मी अगोदरच हा पत्रा जो आहे पाठीमागचा तर तो पुसून घेत होते. खूप खराब झाला होता पत्रा. आणि पत्रा जर धुवायचं म्हटलं तर पलीकडे जे राहतात त्यांच्याकडे ते पाणी जातं, आपण जर कधी असं धुवायला काढलं तर त्याच्यासाठी आता पाऊस सुरू होता, त्याच्यामुळे मी म्हटलं चला हा पत्रा साफ पण होईल आणि धुवून पण निघेल, म्हणून मी अगोदर पुसतच होते. पण पाऊस यायला लागले म्हणून मी छत्री आणायला गेले होते. तर हा पूर्ण मी पत्रा जो आहे तो पूर्ण पुसून घेतला आणि नंतर छान धुवून घेतला. तर माझं पत्रा पण स्वच्छ झाला आणि पाऊस पण येत होता, पलीकडच्यांकडे पाणी पण गेलं नाही. ह्या सगळ्याच गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे मी हे कामात काम करून घेतलं. तर हा पत्रा धुतल्यावर एकदम छान आणि स्वच्छ असा दिसत होता. आणि पावसाचं जे पाणी पडलं होतं तर तेच पाणी मी हे पत्रा धुण्यासाठी वापरते आहे. कारण खूप दिवस पाऊस नव्हता पडला, त्याच्यामुळे पाण्याची पण थोडीशी टंचाईच होती. पण हे जे पावसाचं पाणी वरतून पडलं होतं तर तेच पाणी मी परत हा पत्रा धुण्यासाठी वापरलं. ते कापड स्वच्छ परत त्याच्यातनं इतकं म्हणजे ते खराब धुळीचंच होतं सगळं, काही खराब म्हणजे काय वेगळं असं काही नव्हतं, फक्त धुळीचंच होतं. पण ते खूप दिवस झालं ते तसंच पडलं होतं, धुता येत नव्हतं. पाण्याअभावी पण धुतलं नाही आणि पाठीमागे राहतात त्यांच्याकडे पाणी जातं त्याच्यामुळे पण धुतलं नाही. आता पावसाच्या पाण्यात म्हणजे त्यांना पण काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यामुळे ते मी धुवून घेतलं. पत्रा बघा धुतला तर किती स्वच्छ झाला, पूर्ण त्याची धूळ निघून गेलेली आहे. पाऊस तर अजून येतच आहे, पाऊस तर येतच आहे, म्हणजे कंटिन्यू पाऊस सुरूच आहे आमच्याकडे. नंतर ह्या ज्या भाज्या निवडायच्या राहिल्या होत्या, लाईट नसल्यामुळे व्हिडिओ पूर्ण क्लिअर दिसत नाही आहे. तर ह्या भाज्या निवडायच्या होत्या, त्याच्यासाठी मी बसलेली आहे भाज्या निवडायला. तर ह्या जर भाज्या तुमच्या भाज्या कितीही भिजलेल्या असतील, ओलसर असतील, तरी पण तुम्ही जर या पद्धतीने भाज्या ठेवल्या तर तुमची जी भाजी आहे, कोथिंबीर म्हणा किंवा कुठलीही जी पालेभाजी आहे, ती कमीत कमी 8 ते 10 दिवस तरी व्यवस्थित आणि स्वच्छ राहील. त्याच्यासाठी अगोदर बाजारातूनच भाज्या आणतानाच आहे ना, आपल्याला अशा म्हणजे सडलेल्या किंवा शिळ्या अशा भाज्या नाही आणायच्या, फ्रेश किंवा चांगल्या बघूनच भाज्या घ्यायच्यात. तसं पालक जर बघायला गेलं तर पालकात फार पाणी असतं, त्याच्यामुळे पालक 1 ते 2 दिवसातच पूर्ण सडून जातो आणि त्याचं पाणी पाणी होतं. पालक कॅरीबॅगमध्ये तर कधीच पालक ठेवू नका, 1-2 दिवसातच तो लगेच खराब होईल. म्हणून पालक मी आता कशात ठेवणार आहे ते तुम्ही पुढे बघाच. हा पालक स्वच्छ निवडून घेत आहे आणि जर खूप असं ओलसर असतील किंवा भाज्या थोड्याशा खराब असतील तर त्याची जी देठं आहेत ना, तर ती तिथूनच भाजीवाल्याकडनंच कट करून आणायची, म्हणजे त्याचा जो मागचा भाग सडलेला कुजलेला असेल तर तो तिथेच निघून जातो. हा पालक आणि कोथिंबीर दोन्हीही मी निवडून घेतलेले आहेत. कोथिंबीर आजकाल बाजारात गावरान काही कोथिंबीर येत नाही, पण जी आहे तीच आहे. पूर्ण भिजलेली होती पण स्वच्छ होती. मी रात्रभर सुकायला ठेवल्यामुळे ती छान सुकून गेलेली आहे, पाणी सुकलेलं आहे, कोथिंबीर नाही सुकली आहे. पावसाळ्यात जर तुम्ही असं रात्रभर ठेवली भाजी बाहेर तर सुकत नाही. उन्हाळ्यात मात्र तुम्ही रात्रभर भाजी बाहेर ठेवली तर ती पूर्णपणे सुकून जाईल. पण पाऊस असल्यामुळे रात्रभर ती बाहेरच होती, तरी पण ती सुकली नाही, आहे तशीच आहे. त्याच्यातलं पाणी फक्त ते निथळून गेलेलं आहे, ती कोरडी झालेली आहे. कोथिंबीर निवडून घेतली आणि अशी मी थोडी झाडून घेतली. याच पद्धतीने तुम्ही मेथीची किंवा शेपूची भाजी असेल तर झाडून घ्या. त्याच्यावर जर काही किडे आळ्या वगैरे असतील तर त्या पण निघून पडतात आणि जर चिखल माती काय असेल तर ते पण बाजूला होतं. तर याच्यात खराब किडे आळ्या तर काही नव्हत्या, पण हे बघा थोडीशी जी माती राहिलेली होती निवडल्यावर पण, तर ती छान अशी बाजूला पडलेली आहे जी कोथिंबीर झाडल्यामुळे. पालक काही झाडता येत नाही, कारण पालक खूप पचपचित असतो, म्हणून पालक झाडता नाही येत. तर पालक निवडून ठेवलेला आहे, तरी पण त्याच्यात जर पिवळी पानं अजून कुठे असतील किंवा पालकाला काहीतरी चिकटलेलं असतं तर ते पण पानं एकदम सडून जातं. दुसरं पान, सडलेलं पान कधी कधी पालकाच्या भाजीला, मेथीला वगैरे ओली असलं की ते चिकटलेलं असतं, तर ते काढून घ्यायचं, म्हणजे भाजी सडत नाही. तर परत एकदा मी हे अशी जी पानं होती ती काढून घेतली आणि स्वच्छ हा पालक आहे तो पालक निवडून घेतला. आणि हा बघा, हा मी डब्बा घेतलेला आहे, स्टीलचा डब्बा घेतलेला आहे. तुम्ही प्लास्टिकचं कंटेनर घ्या किंवा फ्रीजचे जे कंटेनर असतात तर ते पण घ्या.
एअरटाईट असले पाहिजेत किंवा गच्च झाकणाचे असले तर ते छान राहतात. तर हा स्टीलच्या डब्याखाली मी टिश्यू पेपर टाकलेला आहे. तुम्ही साधा पेपर टाका किंवा कॉटनचं कापड टाका आणि नंतर तो हा पालक भरून ठेवा. पालक नेहमी तुम्ही डब्यातच ठेवा, तर तो 5-7 दिवस तरी अगदी आरामात पाणी न सुटता व्यवस्थित राहतो. आणि बघा पालकात भाजीपेक्षा कचराच जास्त निघालेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर